नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, कोकण रेल्वे मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणकोणती पदे यामार्फत भरली जाणार आहेत, तसेच कशा प्रकारे ही पदे भरली जाणार आहेत या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण असे जॉब रिलेटेड अनेक नोटिफिकेशन्स तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे सर्वात पहिला मिळून जातील। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती टोटल 28 जागांसाठी होत आहे। पदाचे नाव बघा कोणकोणती पदे आहेत। सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल याची 10 पदे आहेत मित्रांनो, 10 पदांसाठी भरती होत आहे। सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलचे 4 पदे आहेत। सिनियर सेक्शन इंजिनियर SNT सिग्नल अँड टेलिकॉमचे 11 जागा आहेत आणि सिनियर सेक्शन इंजिनियर मेकॅनिकलसाठी 3 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज कॅटेगरी वाईज कशी पदे आहेत बघा। कॅटेगरी वाईज तुम्ही पदे बघितला तर तुम्हाला समजून जाईल की सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलच्या टोटल 10 जागांपैकी 5 जागा ह्या ओपनसाठी आहेत, 3 जागा ओबीसी साठी रिझर्व्ह आहेत, SC साठी 1 जागा रिझर्व्ह आहे, तसेच ST साठी 1 जागा रिझर्व्ह आहे। सेक्शन इंजिनियर सिव्हिलच्या बघा ओपनसाठी 1 जागा आहे, ओबीसी साठी 2 जागा रिझर्व्ह आहेत, SC साठी 1 आहे, तसे टोटल 4 जागा आहेत। सिनियर सेक्शन इंजिनियर SNT सिग्नल अँड टेलिकॉमच्या बघा ओपनसाठी 5 जागा आहेत, ओबीसी साठी 3 जागा आहेत रिझर्व्ह, SC साठी 2 जागा रिझर्व्ह आहेत, ST साठी 1 जागा रिझर्व्ह आहे, असे टोटल 11 जागा आहेत। सिनियर सेक्शन इंजिनियर मेकॅनिकलच्या बघा ओबीसी साठी 3 आहेत, SC साठी 1 आहे, ओबीसी साठी 1 आहे, SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, अशा टोटल 3 जागांसाठी भरती होत आहे। अशा टोटल मित्रांनो 28 जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। शैक्षणिक पात्रता बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। पद क्रमांक जे 1 आहे त्यासाठी बघा BE पाहिजे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंगमध्ये, हे तुमचं इंजिनिअरिंगमध्ये असेल पदवी तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे गेट तुम्ही अपियर असला पाहिजे, तसेच गेटचा एक व्हॅलिड स्कोर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 2 साठी बघा BE सिव्हिल तसेच गेट अपियर आणि तुमचा स्कोर असणे आवश्यक आहे। पद क्रमांक 3 साठी बघा BE पाहिजे, तुमचे डिग्री पाहिजे CA किंवा CS किंवा IT मध्ये किंवा MSc पाहिजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये व गेट पाहिजे तुमच्याकडे। गेटसाठी अपियर असून तुमच्याकडे एक व्हॅलिड स्कोर पाहिजे। तसेच पद क्रमांक 4 साठी बघा BE मेकॅनिकल पाहिजे किंवा इंडस्ट्रियल असेल किंवा ऑटोमोबाईल असेल किंवा प्रोडक्शन असेल तरी चालेल। तसेच यामध्ये सुद्धा तुम्हाला गेटचा स्कोर असणे आवश्यक आहे। तुमची जे रिक्रुटमेंट जी प्रोसेस होणार आहे ती या स्कोरवरती होणार आहे। वयाची अट बघा मित्रांनो, वयाची अट काय 1 जानेवारी 2019 रोजी 20 ते 35 वर्ष आहे ही वयाची अट आहे ती मित्रांनो ओपनसाठी आहे। SC ST साठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे, तसेच ओबीसी साठी 3 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे। नोकरी ठिकाण असेल ते कोकण असेल मित्रांनो। फी बघा जनरल आणि ओबीसी साठी 500 रुपये फी आहे, तसेच SC ST EBC किंवा अपंग असतील तसेच अल्पसंख्याक असतील महिला माजी सैनिक यांना 200 रुपये फॉर्म फी त्यांनी ठेवलेला आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा मित्रांनो 18 ऑक्टोबर 2018 रोजी, या तारखेच्या दिवसापर्यंत तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, ही होती होणाऱ्या भरतीची संपूर्ण माहिती। तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा। तसेच मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा, कारण असे जॉब रिलेटेड अनेक नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। धन्यवाद।